काही दिवसांपूर्वीच तुलसी विवाह संपन्न झाला आणि आज होती गुरु नानक जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा. देवाजवळ छान असा दिवा लावला. सकाळीच ठरवलं होतं की संध्याकाळी मुलांना छान मुगाच्या डाळीचे सँडविच द्यायचे. त्यासाठी डाळ भिजत घातली होती आणि संध्याकाळी ह्या डाळीमध्ये हिरव्या मिरच्या, लसूण टाकून डाळ छान दळून घेतली होती. आता ह्या दळलेल्या बॅटरमध्ये जिरं, ओवा, मीठ, हळद, धणे पावडर टाकून छान बॅटर रेडी करून घेतलं होतं. आता आपलं बॅटर हे रेडी झालेलं होतं, म्हणून मग छान ब्रेडचे स्लाइस कट करून घेतले होते. त्याच्या साईडच्या कडासुद्धा कट करून घेतल्या होत्या. आता केलेल्या बॅटरमध्ये हे स्लाइस डीप करून छान डीप फ्राय करून घेतले होते. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्रायल करून बघा. लहान मुलांनाही असे सँडविच खूप आवडतात. बेसनाच्या सँडविचपेक्षा मुगाच्या डाळीचे सँडविच खायला खूप टेस्टी लागतात आणि हेल्दीसुद्धा असतात. दिवाळीचं फराळ खाऊन खाऊन मुलं खूप कंटाळली होती, म्हणूनच मग असा छान हा नाश्ता मी केला होता आणि त्यांना तो प्रचंड प्रमाणात आवडला. विदाऊट सॉसशिवाय त्यांनी हे सँडविच छान असे गरमागरम खाल्ले. जेव्हा हे सँडविच बनतात ना, तेव्हा दिसायला इतके सुंदर दिसतात आणि गरम गरम जर खायला घेतले ना, एकच्या ठिकाणी 2-3 तर सहज खाऊन घ्याल. इतके छान टेस्टी हे सँडविच लागतात. तर मग तुम्ही कधी करणार आहात नक्कीच सांगा मला. आता सुट्ट्या संपल्या आणि आपले डेलीचे कामंही चालू झाले. चला तर लवकरच भेटू. तोपर्यंत बाय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.